आपल्या उपजिल्हाधिकाऱ्यामध्ये जे ऋतू होते त्यानंतर त्याची काय झाले तसेच नवीन आपल्या कार्यालयासाठी रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक स्वागत करणार आहोत. तर मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांचे एक ओळख करून देतो की आपल्या उपजिल्हाधिकाऱ्यामध्ये जे पालकत्व होते आणि पुढं भविष्यामध्ये त्यांनी पालकत्व स्वीकारून उच्चस्तरीय असं CET-मध्ये आणि JEE-मध्ये असं चांगले उत्तम मार्क घेऊन ते यशस्वी झालेले आहेत. त्या निमित्तानं त्यांना पुढील आपण शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तर मी आपल्या उपजिल्हाधिकाऱ्यामध्ये मी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या उपजिल्हाधिकाऱ्याचे यांना विनंती करेन की डॉक्टर परांजपेंचा स्वागत करावं. तुम्ही त्यांना विनंती भोसले हार बोला ना मस्त
मोकळं सोड. आता हलू नको. बुधवारी का शेवटच्या सरांच्या हातात तसेच आमच्या माहिती अधिकारी पटामन मॅडम आणि तसेच आमचे असं दोन व्यक्तिमत्व आणि उपजिल्हा रुग्णालयाचे म्हणजे काही न जमणारं जे जिथं जमत नाही आम्हाला ते सर्व जमणारे म्हणजे आमचे वैद्यकीय अधिकारी आनंद मोरे साहेब. आणि अशा रत्नांचा त्यांच्या ज्या खाणीत तयार झालं त्या रत्नांचा रत्न नाही पण हे दोन रत्न तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या वैद्यकीय अधिकारी यांचे रत्न त्यांचा आज आपण सत्कार करत आहोत. हे एक परमभाग्य आणि एक भावी आयुष्यासाठी आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी त्यांनी जे त्यांच्याकडून प्रेरणा घेणार आहे अशा दोन रत्नांचा आपण सत्कार करत आहोत. ज्या ज्या वेळेस आपण एखादं कार्य करत असतो त्या कार्याची सुरुवात एक चांगल्या सुभाषिताने करत असतो, एखाद्या गीताने करत असतो. आज हे दोन गीते जे गीतं आपल्या मुलांना आपण सांगणार आहोत, आपल्या मुलांनी काय करायला पाहिजे हे आपण ह्या दोन जे व्यक्ती आहेत जे पटाण सर आणि मोरे डॉक्टर आहेत त्यांचे जे दोन रत्न आहेत त्यांच्याकडून आपण ते शिकण्याची आज आपण प्रेरणा घेऊन जाणार आहोत. आणि कुठलंही शिक्षण करत असताना त्याच्या पाठीमागच्या आईवडिलांचं फार कष्ट असतं. आता जे कळतं आम्हाला कळालं, तुमच्याकडून प्रेरणा भेटली, आईवडिलांकडून प्रेरणा घेण्याची आज आमचे दिवस आहेत कारण आम्ही त्या भूमिकेत आहोत, आईवडिलांच्या भूमिकेत आहोत. आणि आम्हाला माहिती पठाण मॅडम वर्षभर म्हणजे सांगायचं भेटायच्या मुलासाठी जे कष्ट घेतले त्यांनी त्यांच्या ते खूपच कौतुकास्पद आहेत. आणि हे असं आमच्या सर्वसामान्य जी महिला असतात त्यांना कळत नाही मॅडम. आज तुम्ही डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरचं तुम्हाला महत्त्व माहिती, शिक्षणाचं काय महत्त्व, पण एका कर्मचाऱ्याच्या जी पत्नी असतात ते एवढ्या सरासराचा विचार करत नाही. तुम्ही खूप एफर्ट घेतले, तुम्ही नागपूरला जाण्याने केलं, तिथं राहिला, तुम्ही मुलाकडे एवढं काय तुम्ही लक्ष दिलं आणि ती तत्परता आज मुलांनी खरंच एक अधोरेखित केलं. जे चिन्ह आपण नव आकाशात बघतो, एक तारा जसा प्रगट होतो आणि त्या ताऱ्याकडे आपण बघत आपलं आयुष्य जगत असतो, तो तारा पण निर्माण केला आणि त्याकडे बघण्याची प्रेरणा आज तुमच्याकडून आम्ही घेतो. ही प्रेरणा जी आहे ती कायम आमच्या मुलांसाठी उद्घोषक तर आहेच आहे आणि खूप महत्त्वाचे आहे. तसेच एक दुसरे व्यक्तिमत्व जे आहे ते पठाण सर. पठाण सरांना म्हणजे पठाण सरांना आम्ही बघायचो की तो सर सतत कंटिन्यू मुलांच्या ह्याच्यामध्ये मॅडम तर होत्याच होत्या, सर पण मुलांच्या ह्याच्यामध्ये विचारत असायचे. कारण मुलांसाठी काय करायचं आईवडिलांनी ना ते ह्या दोन जे आहेत यांच्यातून शिकायला पाहिजे. पठाण सरांनी सुद्धा मुलासाठी खूप केलं. त्यांनी सांगायचं मुलगा माझा ते दोघं जण ज्यावेळेस मोठा मुलगा इथं डॉक्टर म्हणून आला त्यावेळेस सरांशी बोलणं झालं आमचं. त्याचं झालं म्हणजे आता लहानाचंच आहे आणि तो हुशार आहे, त्यांना स्वतःला माहिती होतं की तो मुलगा हुशार आहे आणि तो काहीतरी करू शकतो. आणि करणारा व्यक्तीच्याच पाठीमागे एक हात असतो आणि तो हात तीच आईवडिलांचा असतो आणि तो कायम ठेवला त्यांनी, ही फार महत्त्वाचं. तसंच एक दुसरं कुटुंब म्हणलं तर आमच्या डॉक्टर आनंद मोरे. मोरे सरांचं एक आहे की त्यांचा एक संघर्षाचा काळ आणि तो संघर्ष आम्ही पाहिला. त्यांचा संघर्ष वेगळ्या पद्धतीचा असेल पण तो सत्याचा संघर्ष आणि त्या सत्याच्या संघर्षामध्ये वेगवेगळे त्यांना कठीण आले, प्रसंग वेगवेगळे आले, फार कोर्ट मॅटर झाले, काही घडलं पण मुलाला घडवणं त्यांनी सोडलं नाही, माता पित्याचं कर्तव्य त्यांनी सोडलं नाही. असं एक कुटुंब म्हणजे आनंद मोरे आणि मॅडम. वेळोवेळी आपण असंख्य संकटाला तोंड देत असतो पण हे तोंड देत असताना आपल्या जो मानसिक त्रास किंवा आपला जो संयम चुकू द्यायचा नाही हे त्यांच्याकडून दोन कुटुंबामधून शिकायला पाहिजे. आणि प्रशासनामध्ये वेळोवेळी आपला त्रास होत असतो. प्रशासनामध्ये एक अधिकारी नसतो, 100 अधिकारी असतात आणि या प्रशासनात 100 अधिकाऱ्यांना तोंड द्यायला जातात. सर्वसामान्य जनतेला तोंड देणं, घराला परिवाराला तोंड देणं, इतर लोकांना तोंड देणं हे खूप कठीण असतं. त्या भूमिकेतून तुम्ही गेला आहे आणि त्यांची प्रेरणा आम्हाला आमच्यासारख्या लोकांना मिळणं हे खूपच भाग्यदायक आणि खूपच प्रेरणादायी आहे. आज आपण या दोन रत्नांचा सत्कार करतो पण ह्या रत्नांचा सत्कार करण्याचा उद्देश फक्त त्यांचा सत्कार नाही, सत्कर्म ज्यांचे करतो त्यांचा सत्कार करतो आणि हे सत्कर्म त्यांच्या आईवडिलांकडून घडलं आणि सत्कार त्यांचा घडतोय हे फार महत्त्वाचं असतं.
आणि हेच 2 रत्नाचा आपण सत्कार केला तर ही प्रेरणा आपल्या मुलांपर्यंत जायला पाहिजे. कुठलाही सत्कार किंवा काय आपण जे नियोजन करतो त्या सत्कारामध्ये भूमिका ही असते की त्याच्यापासून प्रेरणा घेणं गरजेचं असं आपण आपल्याला दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण सत्कार करतो. आणि हे दोघांकडून आपल्या मुलांसाठी प्रेरणा आहे. ही प्रेरणा अविरत आणि तुमच्याही त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या दोघांनाही तुमच्या भविष्यासाठी आमच्या उपजिल्हा रुग्णालयाकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुमची उत्तर प्रगती होत राहा आणि वेळोवेळी तुमचा आम्हाला अनुभव हा आमच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरवतो. हीच कामं व्यक्त करून आम्ही त्या लोकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपल्या जो बघायला गेलं तर जीव घेण्यास स्पर्धेला देवाला सुद्धा आपल्याला सदस्य त्यामध्ये आज मुलाच्या शिक्षणाचा जर विचार करायला गेलो तर नर्सरीपासून जर विचार केला तर आपण 20-25,000 आपल्याकडे डोनेशन आहे. त्यामुळं किती आणि मुलाच्या शिक्षणात कसं करावं हा मोठा सर्वात मोठा. तर आजची शिक्षणाची अवस्था खूपच म्हणजे ही झालेली आहे. कॉम्पिटिशन एवढं झाली जीवनी स्पर्धा निर्माण झाली. ज्यांनी पहिल्यापासून त्याने व्यवसाय लक्ष वगैरे दिलेलं आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांनी अडचणीतून मग आर्थिक प्राप्तीला असेल कोणती इतर समस्या असेल किंवा मुलांना कधी कधी मुद्दाच व्यवस्थित नसते अशा पाकती तर खूप एक म्हणजे कार्यवरती कसरत आहे. ज्यांची मुलं वगैरे हुशार आहेत त्यांच्याबद्दल काय नाही. परंतु जिल्हा परिषदला टाकावं काही इंग्लिश मिडियमला टाकावं का कुठं म्हणजे मुलाचं कुठं घडत त्याच्यामध्ये म्हणजे आईवडील जे करतं जगामध्ये एकमेव आईवडील असे आहेत की आपल्यापेक्षाही मुलांनी खूप काही पुढे जावं एवढा मोठा विशाल पण बदलायचा जगामध्ये आईवडिलांचा आहे. आज आपल्या ह्या आणि ह्या अभिनेत्याकडे खूप चांगलं काम केलेलं आहे. आज खास करून सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातून त्यांनी ते काम केलेलं आहे. मला वाटतं ह्या पडण्याचा रंग आपला मातीचा रंगच थोडासा वेगळा आहे. कारण का इथं प्रत्येक जो कर्मचारी आहे त्यांनी कुठं कुठे नाही चांगली पद्धती. आता आमचे हे काय सर्वांच्या यांच्या मुलांनी सुद्धा शिक्षणामध्ये खूप मोठा चांगले एकदम आहे. आनंद वाटतो त्यांच्यात. नंतर परवा गुजरातच्या मुलीनं चांगले मार्क घेतले तर चांगली समाधानाची गोष्ट आहे. तर असंच भवभूत देश करा ह्या दोघांनी पण आज हे प्रावीण्य मिळवलेलं आहे. तर सांगायचं म्हणजे महत्वाचा उदाहरण आपल्या मुलावर जास्तीत जास्त आपण गुंतवणूक केली तर त्याचा कितीतरी पटीने आपल्याला फरक मिळू शकतो. तर आपण आणखी सर्वांना सांगायचं माझ्या काय भाषेबद्दल काय होत आहे सांगायचं म्हणजे आपले मुलं साहेब माझ्या पटाल सर आतापर्यंत त्याच्याकडे रुग्ण जे येत होतं त्यासाठी येत होते औषध उपचारासाठी साहेब आमच्या पद्धती झाली हे झाले ते झाले. परंतु आता एक अशाकडे एक नवीन चित्र निर्माण झालेलं आहे. या लोकांकडे जर कोणी येतील लोक त्यांचं खूप मोठं भविष्य उज्ज्वल करावं व पर्यटन व आईवडिलांचं नाव पूर्ण पावण्याच्या जगामध्ये जिकडे तिकडे त्यांना खूप लोकप्रिय आणि मला पण मी त्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द म्हणून त्यांच्या शब्दाला मी बोलते पालकांचं केलं पाहिजे. कारण मुलंही फक्त माध्यम असतात पण त्याच्या पाठीमागचं कष्ट करणारे खरं साधारण पालक असतात. म्हणून खऱ्या डाळ्या पठाण मॅडम पठाण सर मोरीस आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सेवानिवृत्त झालेली आपल्या सगळ्यांची वागताची आणि माझा संबंध अगदी लहानपणापासूनचा आम्ही एकाच गल्लीत राहणार. त्याच्यामुळे आता त्यांच्याबद्दल काय बोलावं कळतं नाही. तिथं आलो मी त्यांच्याच हात घेऊन आल्यासारखं झालो आणि त्यांच्यामुळेच इथे मी गोष्ट सर्वांनी प्रेम लावलं प्रेम दिलं म्हणून मी इथं टिकलो आणि तुम्ही सर्वांनी मला टिकून ठेवलं म्हणून. कारण बरेच आले आणि पण राजीनामा देऊन निघून गेले. तुमचं माणूस पर्यंत टिकत नाही पण मी त्याला अपवाद झालो. त्याला सगळेजण आणि मुख्यत्वे करून वागताची कारण होतं. बाकी सर्वांनी मी जीव लावला. सर्वांनी आपल्या मुलांवरती कष्ट घ्यावेत कारण संतती हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. संततीपेक्षा मोठं काहीच नाही. कारण बाकीच्या गोष्टी ह्याच्या स्वरूपाच्या आज खिशात आहेत उद्या खिशाच्या पाण्यात पण संतती आपल्याला आपल्या शेवटापर्यंत नेते. आता या गोष्टीबद्दल मी जास्त वारवा करत वेळ घेत नाही. सर्वांचं कौतुक सर्वांच्या मनपूर्वक आभार आणि खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना पुढे फ्युचरसाठी. आज आपल्या उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे वैद्यकीय अधीक्षक
आहे पठाण सरांचं वेलकम, परत ह्या तिघांचा सत्कार आणि दाजींना निरोप समारंभ. म्हणजे दाजींच्या नशिबात सुद्धा पठाण सरांकडूनच निरोप समारंभ करायचा. आणि हे असे 5 कार्यक्रम आहेत. आणि आता तुम्हाला सगळ्यांनी तर सांगितलेलंच आहे की हे कसे चमकले काय आहे, त्याच्यामागे सगळं सर्वस्वी श्रेय हे आईवडिलांचंच आहे. तर पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा. एवढेच बोलून मॅडमला पण बोलायला उपस्थित सर्व दोन्ही मान्यवर आणि आपल्या वनचिंतामणी परिणामाचे सर्व फॅमिली मेंबर्स, आज खरोखर एक आनंदाचा विषय आहे, दिवस आहे की आपल्या पालकांना एक चांगलं यश त्यांच्या परीक्षेमध्ये प्राप्त झालेलं आहे. कमीत कमी या पद्धतीने यश प्राप्त झाले की ते दिवसला कुठल्या ना कुठल्या मार्गाने जाऊ शकतात अशा पद्धतीने. आणि आपलं आरोग्य क्षेत्र असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपला पालक हा चांगल्या पद्धतीने चांगला डॉक्टर व्हावा आणि आपल्या सर्वांच्या पद्धतीनेच पोलीस समाजसेवेमध्ये यावं. तर आणि जरी होत असलं तरी ह्या प्रसंगी मला असं म्हणायचं की या अगोदरसुद्धा बरेच मुलं आपले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. पण ह्याच वर्षीपासून आपण एक चांगला असा कार्यक्रम सुरू केलेला आहे की आपल्या पालकांना त्यांना प्रोत्साहन द्यावं आणि त्यापासून आपल्या देखील कर्मचारी वर्गामध्ये एक प्रकारचं दृष्टीचा व्हावे की कशा पद्धतीने मुलांना घडवण्यासाठी कष्ट घेता येतील आणि कशा पद्धतीने त्यांना त्यांचं मार्ग किंवा त्यांचं जे ध्येय गाठण्यासाठी कसा प्रयत्न होईल त्या पद्धतीचे विचार आणि अशा प्रकारचा कार्यक्रम हा नक्कीच सर्वांसाठी हा एक फॅमिलीसारखा बॉन्डिंग करणारा पण आहे आणि प्रेरणा देणारा पण आहे, इतरांना ऊर्जा देणारा पण आहे. आणि खरोखर मला हे पाहून एक फार भरून आलेलं आहे की सगळ्यांनी जे कौतुक आमच्या मुलांचं केलं, तर त्या पाठीवर शबासकीची थाप दिली, तर नक्कीच त्यातून ते प्रेरणा ऊर्जा घेऊन नक्कीच आपल्या पद्धतीने एक चांगलं समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतील. आणि यापुढे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत असताना ते आपल्याला भेटून सांगतील की नक्कीच आम्ही या पद्धतीने आम्ही अशा पद्धतीची अचिव्हमेंट आम्ही केलेली आहे. कदाचित असं वाटतं यांच्याकडे पाहिल्यानंतर की पठाण सर हे MBBS आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना खूप चांगले मार्क पडले. त्यानंतर मी थोडा BAMS आहे, काही निसर्गाने एक समतोल साधलेला दिसतोय असं मला म्हणायचं. पण त्यात मी खुश आहे. कर्मचाऱ्याचा मुलगा या पद्धतीने. आणि खरोखर मुलांना शिकवताना वेळोवेळी जावं लागायचं, वेळोवेळी तिथंपर्यंत पोहोचू लागायचं आणि बऱ्याच वेळ सुट्ट्या लागायच्या, बाकीच्या गोष्टी करायचं. त्यामुळं केवळ आमचंच त्यामध्ये नाही तर इतर जे कर्मचारी आहेत जे आमचे सिस्टर बांधव आहेत, जसे डॉक्टर आश्मी आमचे बरोबरचे आहेत, ते योग्यवेळी आम्हाला सुट्ट्या दिल्या, योग्य पद्धतीने सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांच्याकडनं हे कार्य घडू शकलो. त्यामुळे एक प्रकारचं टीमवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेस वाघदाजी आमचे रिटायर तिथं झाले तेव्हा सगळ्यांनी आम्ही हळूहळू व्यक्त केली की अरे त्यांचं रिटायरमेंट तिथं व्हायला अपेक्षित होतं, पण बरं झालं वेळी ते पुन्हा इथं आले. त्यांचा आम्ही रिटायरमेंटचा कार्यक्रम माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इथे घेतला. ते पण एक आम्हाला आज बरं वाटतंय की जे आमच्यामध्ये होते आणि त्यांचा आम्ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे घेऊ शकलो. कारण वाघदाजींचं कसं काय असं वाटतं की ते रिटायर झाले असं म्हणताच येत नाही, कारण त्यांचे विचार आणि त्यांचं वागणं आणि त्यांच्या पद्धतीचं कार्यकर्तृत्व जर पाहिलं तर नक्कीच ते रिटायरमेंट नंतर सुद्धा योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि काही ना काही चांगलं काम ते करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांनी जे काही कष्ट केले आणि एक चांगला पायंडा पाडून दिला त्यांच्या क्षेत्रामध्ये, ते खरोखर इतरांना देखील एक चांगलं मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यांनी आता त्यांच्या थोडंसं आरोग्याकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे आणि जास्त वेळ त्यांना द्यायला मिळेल आणि त्यातूनही ते काही ना काही पुढं कंटिन्यू करत राहतील असं मला म्हणायचं आहे. आणि या प्रसंगी मी मुफज्जल आणि आदित्य आणि आमचा बालाजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. काही तुळजाभवानी चरणी, काही ईश्वरा चरणी, अल्लाह गॉड चरणी ही प्रार्थना करतो की त्यांना त्यांचे जे काही अजूनही ध्येय पुढचे मिळणार आहेत, आता तर मार्ग त्यांना सापडलेला आहे, तर तो मार्ग यशस्वीरित्या लवकर तिथपर्यंत जावं आणि स्वतःबरोबर त्यांनी स्वतःच्या आईवडिलाचं आणि आपल्या या भागाचं आणि ह्या देशामध्ये त्यांचं नाव आणि देशाचं नाव जगामध्ये करण्याचं एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्राप्त हो, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
छान वाटतं आज इथे येऊन. म्हणजे असं एरवी येणं वेगळं कॅम्प येणार किंवा माझं तुम्ही लोकेशन ते बदलायचं. पण आज एक यशस्वी मुलाची आई म्हणून इथे येणं आणि तुमचं सगळं प्रेम सन्मान स्वीकार करणं एक वेगळंच फीलिंग असतं असं. आणि पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन होतं. मॅडमचे कष्ट मी बघितले आणि जेव्हा मी LSCSSL मी फोन करायचे तर मॅडमला मी आधी विचारायचे की मॅडम तुमचं लोकेशन कुठे आहे का परत. बऱ्याच वेळा मॅडम कुठे असायच्या त्याच्यासोबत असायच्या आणि त्यावेळेस मला एक न्यूनगंड व्हायचा की मी माझ्या मुलाला इतके लांब ठेवलं आहे आणि मी माझी प्रॅक्टिस करते मी त्याच्याबरोबर नाही आहे. मी एक आई म्हणून कमी पडते. पण नंतर आता त्यांनी सिद्ध केलं की नाही तसं काही नाही आहे. म्हणजे त्याला सपोर्ट कदाचित त्यावेळेस हवा असेल पण त्याच्यात जी अकॅडमी होती तर तिथे आईवडिलांनी राहण्यासाठी त्यांचे काही परमिशन नसायचे जे काही ते स्वतः केलेलं आहे. जेव्हा आम्ही भेटायला जायचो त्याला केवळ अर्धा तास 20 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्त भेटणं नसायचं तरीसुद्धा त्यातनं जसं कासव अगदी लांबून बघून आपल्या पिण्यामध्ये कासवाच्या अशा पद्धतीचं आमचं सगळं झालेलं होतं. पण अभिमान वाटतो त्याचा छान पद्धतीने आणि यश मिळवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला ॲडमिशन आहे. मोफतचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे कारण 2 डबरींवर पाय ठेवून त्याच्यावर एवढं सक्सेसफुली उभं राहणं आणि करणं हे म्हणजे सामान्य माणसाचं काम नाही. खरं तर गेली ॲप्रिशिएट आईवडील पण बऱ्याच जणांचे म्हणतात पण मुलं काही काही वेळेला कमी पडतात प्रयत्न करायला. म्हणजे ती अकॅडमी किंवा ते समूह शिक्षक विद्यार्थी आणि पालक असं जे ते कोण असतो तर ते जेव्हा व्यवस्थित स्वतःची रोल प्ले करतात त्यावेळेस ते यश बघायला मिळतं. आणि बालाजीचं पण हार्दिक अभिनंदन. मॅडमच्या डोळ्यामध्ये बघितलं मॅडमला जे वाटलं खरंच खूप छान पद्धतीने यश मिळवलेलं आहे. आता एकच मी ईश्वर चरणी आई तुमचा आणि प्रार्थना करते की ह्या मुलांनी केवळ चांगले कॉलेजेसच तर मिळतीलच त्यांना चांगल्या पद्धतीने ते स्टडी करतील पण आपला थेरॉटिकल भाग हा वेगळा असतो आणि आपण समाजामध्ये जेव्हा वावरतो तर तेव्हा जे प्रॉब्लेम येतात ते वेगळे असतात. तर त्यांनी नक्की स्किल डेव्हलपमेंट करावी त्यांचा जो व्यक्तिमत्व विकास आहे तो पण करावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची त्याबरोबर आपल्या समाजाची सेवा करावी. थँक्यू. आणि माझी सगळी SDHची फॅमिली. आता ह्याच्या बाबतीत सांगावं म्हटलं तर आम्ही त्यांनी नीटलाच जाणार आहे हे सुद्धा आम्हाला 10वीपर्यंत काही नक्की नव्हतं. तर आमचा जर्नी सुरू झाला त्याचं 10वीचे मार्क्स आणि 10वीची त्याची शेवटचा अभ्यास करण्याचं ते आणि त्याचे टीचर्सनी थोडंसं आम्हाला इन्स्पायर केलं की तो थोडासा IITकडे त्याचं काय म्हणतात त्याला कल आहे किंवा त्याचं इंटरेस्ट तिथे जास्त आहे मॅथ्स त्याचं चांगलं आहे म्हणून तिकडे लक्ष द्या. IIT काय असते आणि त्याला काय कोशिश करावी लागते हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्याला घेऊन मग आम्ही 10वीचं त्याचा एक्झाम झाला अजून रिझल्ट येण्याच्या अगोदर आम्ही पुणे मुंबई चैतन्य क्लासेस मग ते M प्रकाश क्लासेस मग हैदराबादला जाऊन ते नारायणन क्लासेस म्हणजे जे टॉपमोस्ट ज्यांचं म्हणजे भरपूर मुलं तिथून IITचे ठिकाण अशा ह्याच्यावर त्याला घेऊन जाऊन तिकडची एक्झाम्स त्यांनी कंडक्ट केली त्याच्यावर आणि त्यांनी ॲडमिशन कुणी द्यायला त्याला तयार होता. पण त्याला हैदराबादचं सगळं आमचं घर पण आहे तिकडे तिथे फायनल करायचं म्हणून असं पूर्ण हे झालं. पण लँग्वेज प्रॉब्लेममुळे तो म्हटला की नाही मला इथे नाही जमणार पण पुणे किंवा मुंबईचा हे करू म्हणून आम्ही पुणेकडे आलो. तोपर्यंत तिकडची स्क्रीनिंग टेस्टची डेट आली म्हणून आम्ही माहिती झालं लातूरचा शाहू कॉलेजचा. मग तिकडचं त्यांनी स्क्रीनिंगची ती टेस्ट दिली आणि त्यामध्येच त्यांनी क्वालिफाय झाला मग कळाला. मग आम्हाला असं वाटलं डेस्टिनी ह्याला नीटकडे वळती आणि इथे औरंगाबादला आणि ह्याला आम्ही गेलो होतो नारायणला तर त्यांनी काय बोलले की IIT आपली बस की बात नाही. त्याला मुलं 5वी 6वीपासून त्याचं तयारी करतात आणि आपली मुलं फेरीला राहून ह्या गोष्टी मोठी बात नाही आहे म्हणून असं आम्हाला थोडंसं तिथे आम्हाला काय समजा म्हणजे भीती आणि थोडंसं ही निर्माण झाली की आम्हाला असं वाटलं की इथे आता त्यांनी स्क्रीनिंगमध्ये त्यांनी क्वालिफाय झाले आणि काही 18,000 मुलांपैकी ते 220 त्यांनी सिलेक्ट केले. तिथे आपल्याला देऊ चांगला मार्क दाखवतो आणि कशाला आपण मग दुसरा मार्क निवडायचं म्हणून आम्ही त्याला त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतली. तिथे त्याची सगळी प्रवास सुरू झाला. तिथे पण त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये टॉप 5 टॉप 10मध्ये राहू लागलं. तेवढंच आम्ही म्हटलं चला बाबा त्याला जास्त मेहनत करायची आपल्याला गरज पडणार नाही आणि तो नीटमध्ये चांगला परफॉर्म करू शकतो. मग हे करत त्याची 11वी संपली. 11वीपर्यंत आल्यानंतर मग त्याचे टीचर्सनी त्याच्यामध्ये जे स्किल्स
बघितले. त्यांनी म्हटलं अरे हा तू तर IITचा मुलगा आहे असं म्हणून त्याच्या मनात घातले. मग त्यांनी येऊन मग ते आम्हाला सांगितलं की मला मॅथ्स ठेवायचं आणि इथे मी मॅथ्स ठेवू शकतो. मग तिथे सुद्धा आमचं डिस्कशन झालं. वेळोवेळी आमची असं म्हणजे एकदम पक्का निर्णय आमचा कधीच असं झालेलं नाही. मग तेव्हा आम्ही बोललो की मग आपल्याला पुणे मुंबईचं चांगलं त्याचं प्लॅटफॉर्म बघूया, कारण लातूरमध्ये IITचं हे नाही आहे, तेवढं कोचिंग चांगलं नाही आहे म्हणून आम्हाला माहिती होतं. मग त्यांनी बोललं नाही मला हेच प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे, त्या प्लॅटफॉर्ममधून मी काय करू शकतो ते इथूनच करणार. त्यांनी फॉर्म हे दिलं. मी त्याच्या बाबतीत त्याचं भरपूर कौतुक करेन. ना आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात लहान फॉर्म आहे कुठल्याही गोष्टी. आम्हीच थोडेफार एखाद्या वेळेस आम्ही थोडेफार डायव्हर्ट किंवा अनस्टेबल होत गेलो. पण त्यांनी आपलं टीम केल्यामुळे 3-4 सिटिंग त्याचे काउन्सिलर आणि त्याचे जे कोऑर्डिनेटर सोबत झाले. मग ते कोऑर्डिनेटर आणि ह्याचं खूप ट्युनिंग भरपूर जमत होता. त्यांना सुद्धा कन्व्हिन्स केलं. आईवडील राजी होत नाही तर त्यांनी ते माणूस त्यांच्याकडून आम्हाला थोडं कन्व्हिन्स करायचं हे केलं. मग त्यांच्या त्या कोऑर्डिनेटरने काय बोलले त्याला मॅथ्स ठेवा आणि एक अट घालूयात की नीटवर त्यांनी परिणाम करणार नाही. आता तुम्ही मॅथ्स नाही ठेवला त्याचं इंटरेस्ट किती आहे तर तो मग नीट पण व्यवस्थित ते करून दाखवणार आहे. त्याची इच्छा आहे ना तुम्ही ठेवून मग त्याला चान्स द्या. मग नंतर कारण तेच आहे त्याच्यामध्ये डिसिजन म्हणून त्यांनी बोलल्यामुळे आम्ही मग त्याला मॅथ्स ठेवलं. मग मॅथ्सकडे त्याला अभ्यास करायला वेळ पण नव्हता कारण दोन्ही क्लासेस ओव्हरलॅपिंग व्हायचे. इथे बायोलॉजीचा तिथे मॅथ्सचा ॲट ए टाइम व्हायचं म्हणून त्याला ते पण मिळायचं नाही. त्यांनी ते मॅथ्सचे टीचर बोलले की नंतर शेवटी आपण जेव्हा नीटमधून जरा पाठ पडला की आपण त्याला हे देऊयात वेळ देऊयात. त्याच्यावर त्यांनी जे मेन्स दिली त्याच्यामध्ये 99.199% आणलं. थोडंसं त्याचं कॉन्फिडन्स परत बिल्डअप झालं की मी त्याच्यामध्ये पण काहीतरी हे करू शकतो. मग नीटचा पेपर तसं आता सगळ्यांना माहितीच आहे की नीटचा पेपर खूप डिफिकल्ट आलेला. खूप काही लोकांना वाटत नव्हतं की आपल्या ह्यावेळेस काय करणार आहे. मग सगळ्यांचे हे इंटरव्ह्यूज हे ते ऐकून त्यांना वाटलं की आपण जे केस काय केलं कुठेतरी चांगलं आपल्याला कॉलेज गव्हर्नमेंट मिळून जाईल. पण एम्सपर्यंत आपलं हे वाढेल टक्केवारी वाढेल हे आपल्याला रिझल्ट लागल्याशिवाय आयडिया येणार नव्हता. ऑल इंडिया रँक जे होता त्यांनी बोलले की 1000-1500 पर्यंत त्यांचं आलं तर चांगलं एम्स कॉलेज तुम्हाला मिळून जाईल. पण त्यांनी 1200 रँक आला. मग तिथे पण आमचं त्याच्यामध्ये पण वाढलं गेलं करू शकतो. आणि ॲडव्हान्समध्ये तर त्यांनी 12 म्हणजे नीट झाली 4 मेला आणि ॲडव्हान्सची परीक्षा होती त्याची 18 मेला. फक्त 14 दिवस होते. 14 दिवसापैकी ते 3-4 दिवसात त्यांनी तीच म्हणून त्याच्यामध्ये टाकलं की मी एवढं 2 वर्ष नीटचा अभ्यास करून सुद्धा मला एवढं डिफिकल्ट झालं. हे तर ऑलरेडी म्हणजे नोन आहे की हे डिफिकल्ट भरपूर असतं ॲडव्हान्सला तुम्ही करू शकता की ॲडव्हान्स केली. पण त्याची मॅथ्सचे टीचर तिकडची कॉर्डिनेटरला पण आपण हे करावं. अजून एक तुम्हाला सांगते तुम्हाला शक्यतो मुलांना शिकवायचं असेल तर असा हा बघायचं की जिथे मुलांची प्रत्येक म्हणजे ऑलराऊंडर ह्याच्याने तुमची केअर घेतली जाईल. सायकोलॉजिकल त्यांचं हेल्थ वाईज त्याचे फक्त टॅलेंटची काम करत नाही. टॅलेंटची सोबत हे सगळ्या गोष्टीची आपल्याला सपोर्टची गरज लागते. आणि ती गोष्ट आपल्याला शाहू कॉलेजमध्ये आम्हाला मिळाली. ती गोष्ट तिकडच्या त्या टीचरने थोडंसं त्याच्या आणखी काहीतरी गुण जे होते त्यांनी एक्सपोज करायला त्याला भरपूर मोकळं त्यांनी ग्राउंड दिला. तिथून त्यांनी ते करू शकलं आणि आम्ही हे शिखर गाठू शकलो. आता इथून आम्हाला शुभेच्छा द्यायच्या दोघांपैकी चांगला मार्ग निवडावा एवढं बोलू शकतो. त्या दिवशी लागणार होता. ह्यासाठी मी उल्लेख करतोय की आपल्या मुलाला तुम्ही उच्च पातळीवर एकदम घ्या. त्याच्याबद्दल नो डाऊट चांगलं अधिकारी होऊ द्या, मोठे प्रशासक काय देतात त्याच्यामध्ये आई वडिलांना समाजाला सगळं त्याच्यामध्ये आनंदच आहे. परंतु ज्यांची मुलं साधारण आहेत त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांनी कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. कॉम्प्रोमाइज म्हणजे काय 2 पैसे जरी कमवला तर आनंद आहे त्याच्यामध्ये, वाईट नाही त्याच्यामध्ये. काळजी एक घ्यायची की आपल्याकडे मुलं बेकार असू नये कशाला कशामध्ये कोणतं. आज आपण बघतो खेळपाड्याने इकडे तिकडे वगैरे क्षेत्र आज MBBS आपलं MBA झाले किंवा उच्च शिक्षित झालेले मुलं आता 10,000 रुपये शॉपिंग मॉल तिकडे तिकडे मुंबई पुण्याला कामं करतात. परंतु आज आठवडी बाजारात जर आपण बघितलं छत्र्याने एक तर नाही छत्र्या आज पावसाळ्याचे दिवस आहे छत्र्याने तिथं लाईन लागलेली असते 100, 200, 300. मला वाटते छत्री मला आज संध्याकाळी घरी जायला कमीत कमी 1,500-2,000 हजार किंवा जास्त बी घेत असाल किंवा बॅटऱ्या नीट करणारी आपल्या हे लाईटीच्या बॅटऱ्या वगैरे. म्हणजे मला ह्याच्यातून सांगायचं काय आहे की तुम्ही त्याला पात्र व्हा, काबिल व्हा की जेणेकरून का 2 पैसे आपल्याला कमवता वगैरे येतील. मला बोलता अनावपणे मी आपल्या दाजीच्या मुलांचा वगैरे उल्लेख केला परंतु माझ्या लक्षातून थोडंसं विसरलं होतं 17 त्यांच्या मुलाने एका नाही पण असं जे संपादन केलेलं आहे तसेच आपले गायकवाड मॅडम यांचा मुलगा त्यानं B.Pharm मध्ये
चांगले व्यवस्थित वगैरे आहेत, आनंद वाटतोय. एवढंच काय कमी त्यांच्या मुलीकडे उच्च शिक्षण झाले, चांगल्या परवानगी भेटलेला आहे, त्यांनी आनंद आहे या गोष्टीचा. तर सर्व पालकांनी आपल्या मुलावर तो पात्र कसा बनेल आणि 2 पैसे कसा कमेल ह्या गोष्टीकडे जर त्यांनी थोडं लक्ष दिलं तर घरामध्ये आनंदी वातावरण राहील आणि सर्व समाधान राहील. धन्यवाद. मागच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः मुलांना एक खूप आनंदाची म्हणजे मुलाचा छोट्या ठिकाणी कार्यक्रम लहानपणी नव्हता आहे, पण त्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा त्यांच्यासाठी हे असतो, आनंदाचा उत्सव. मला सगळ्या लोकांनी मला सत्कार केला, गुरुगौरव केला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि घरातील पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना अशाच पद्धतीने पुन्हा चांगल्या पद्धतीने अजून याच्यापेक्षा जास्त पुढं वैवाहिक एक होऊ शकतं. मला म्हणजे इन्स्पिरेशन करून आहे, चांगलं आहे. मुलांनी दिलं त्याच्यानंतर त्याबरोबर पालकांचं तर आहेच. काही मुलांचा आता तुमच्या साहित्य नाही मुले किंवा आम्ही लक्ष नाही असं लक्ष सगळ्यांचं असतं. थोडं बहुत मला म्हणजे कमी जास्त टक्क्यांनी किती लक्ष करत तेवढं आहे. चांगलं केलं, सगळ्या मुलांनी चांगलं केलं. आता राहिला मॅटर एवढं तर की आता फक्त सर्व आपले बऱ्याच सगळ्याच कर्मचाऱ्यांची मुलं सरळ सांगतात आणि बाबा आमच्या मुलं असं करते म्हणजे असं नाही सिस्टमचं पण उलटं सांगायचं ठेवा. आणि 10वी 12वी काही म्हणजे ह्याच्यामध्ये नंतर म्हणजे आपल्या परीक्षामध्ये सगळ्यांची मुलं असतात तर एक छोट्या काही जास्त काही नाही आपलं काय काही खर्च पाण्याचा प्रश्न असतो काय नाही. मुलांचा एक गौरव केला तर त्यांची एक भावना एक वेगळ्या प्रकारची आणि त्याचं एक जो त्यांच्या मनात एक घर पण राहते की नाही मला सत्कार आणि आपल्याकडे सगळ्यांचे डोळे आपल्या वाटचालीच्या किंवा आपल्या भविष्यात आपण काही चांगलं करणार त्यांना एक प्रोत्साहन मिळते त्याच्यामध्ये. हे एक महत्त्वाचा भाग आहे. आणि प्लस दुसरी गोष्ट तर सगळ्यांची मुलं आता जसं बॉम्बकर मुले की सगळ्यांची मुलं पण आहेत. राय साधारण आहे की बाबा हा प्रवास काय एवढा सहज नव्हतो शिक्षणाचा, हा सर्वात करू शकतो. प्रश्न कसा आहे की सुरुवात हा 9वी-10वीपासून सुरुवात असते. 10वीच्या परीक्षा 11वी 12वी त्याच्यानंतर पुढचं वाटतं. मग ते आयुष्यात आपल्या प्रत्येक मुलाच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. इथं जर मुलं चांगलं केली तर 100% ते आयुष्यात म्हणजे आता म्हणजे लाभ बनण्याच्या याच्यावर बघू शकतो. इथं जर डगमगले तर मग ते आयुष्यभर काहीतरी वेगळं त्याचं म्हणजे आयुष्य वेगळं होऊ शकतं. तर इथं जर चांगलं तुम्ही लक्ष दिलात आणि शेवटी करण्यासाठी हे सगळं मॅडमनं जर सांगितलं म्हणजे मुलंच आपली शेवटी संपत्ती आहे त्याच्या हिशोबानं दुसरं ते महत्त्वाचं आहे कारण सगळ्यांचं आपलं शेवटी सगळ्यांनी किती पैसा कमावला तर अर्थ असतो पण मुलं शिकली तर त्याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठलाच नसतो. संपत्ती किती कमी देतात त्याच्यापेक्षा काही पटीनं कितीतरी पटीनं हा आनंद चांगला आहे. तर आपले हे महत्त्वाचं आहे तर सर्वांनी आपल्या पाल्याकडे चांगल्या पद्धतीने म्हणजे लक्ष स्पेशली या 3 वर्षात तर देणं अपेक्षित आहे मला महत्त्वाचं आहे. आणि जी काय विशेष म्हणजे आता जसं मॅडमने सांगितलं जवळपास आता JEEचं गेल्या जवळपास 10 दिवसांचं हे IITचं ज्यावेळेस आम्ही मला मध्ये एकदम म्हणत होतो हे करतो ते चॉईस फिलिंग वगैरे असतं 298 कॉलेजची IT कॉलेजची त्याच्यात 298 ब्रँचेस आहेत कॉलेज साईड त्याच्यामध्ये प्रेफरन्सेस कशी निवडायची ती अक्षरशः फिजिकल प्रोसेस म्हणजे हे बऱ्याच लिस्ट प्रक्रिया आहेत ते आपल्या सर्वसाधारण म्हणजे आपण त्याच्यासाठी पण पहिल्यापासून त्या थोडंसं त्याच्यामध्ये राहायचं म्हणजे शेवटी एकच आहे की मुलगा काय करणार मुलांचं म्हणजे मुलांना पूर्ण स्वायत्त त्यांना द्या त्याला काय करणार जसं साहेबांनी म्हणते कारण बळच कुठलंही आता पहिल्यासारखं आता काळ राहिलेलं नाही कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं नाही तू डॉक्टर व्हायचं संपला नाही म्हणजे त्यावेळेस आमची काय म्हणजे भावना त्या काही आम्हाला काही कळत पण नव्हतं त्यावेळेस तर आताच्या मुलं तसं राहिलेलं नाही आहे. आता मुलं एवढे परिपक्व झाले आपल्यापेक्षा काही पटीने परिपक्व होतं त्यांना त्यांचं सांगलं तर आपण वाटतं की पण त्यांनी काही अजून लहान आहे ठीक आहे थोडंसं त्यांच्यामध्ये इन्व्हेटिव्ह मान्य करतो पण त्यांचा विचार करण्याची संधी हे आजकालच्या काळामध्ये भरपूर आहे आणि आम्हाला पण माहित नाही का ते कोणते कुठलं काय काय नाव चालवतो यानंतर तो काय नसतं ते असे काय काय बरेच नाव चालू होते म्हणजे बरेच काही असं आपलं काही माहिती कारण इथं आता जग एवढं वाढलेलं आहे मोबाईल किंवा आपल्या कॉम्प्युटरचे आले मुलांना एक खूप मोठं त्यांना एक माध्यम मिळालं म्हणजे जग जाणून घ्यायचं त्याच्या मुलांना आपल्यापेक्षाही कदाचित त्यांचं जास्त नॉलेज आहे जसं हे तर तेवढंच आहे की
त्यांना जे करायचं आहे त्याच्यासाठी फक्त आपण वाट करायची, सुपर करायची एवढा आहे. आणि सगळ्यांनी जवळपास आपल्याला सगळ्यांची बोलायला सगळ्या कुठल्याही पालकाला आपल्याला असं वाटतं की त्यांचं मुलगा चांगलं, मुलं चांगलं करावे, म्हणजे आयुष्यात चांगलं त्यांनी म्हणजे शिकावं, चांगलं त्यांनी जे स्थिर राहावं, हे सर्वांचं हे असतं, म्हणजे सर्वांची इच्छा असते. तर सर्वांनी आपल्या मुलाकडे सर्व चांगलं लक्ष द्या. जसं तिथं मुलं एकं सर्व मुलांना तिघांना बोलून आपण सगळ्यांचा सत्कार केला, त्या सत्कारांचं पण पुढच्या आयुष्यामध्ये सर्वांचं वाटचालीसाठी आपण शुभेच्छा घेऊ. आणि वाघदाजी विशेषतः आजचा विशेष कार्यक्रम किंवा वाघदाजी रिटायर झाले, पण आम्ही आता त्यांचं त्यावेळेस रिटायर होणार म्हणजे ते ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप यादी वाचणार म्हणून वाघदाजी एवढं कसं करायला ठीक आहे. आजच्या वयाचे असतील असं वाटत होतं, पण फार ते 7-8 वर्ष सिनियर निघाले आम्हाला बरं आहे. आणि वाटत पण की त्यांचा रिटायरमेंट टाईम मेंटेन करून आहे सगळे मुलांचं चांगले शिक्षण दिलं त्यांनी पण. वाघांच्यांना पण पुढच्या आयुष्यात गुरुवारटीचे सुखी समृद्धी जाऊ हीच आमची देवाकडे प्रार्थना आहे. तसेच माझा सत्कार तुम्ही केला, मी तर काही आपलं थोडंसं बाबा असं काही खूप मोठा म्हणजे हे नाही, आपलं ठीक आहे ते आपल्या नियमाप्रमाणे माझ्याकडे 4 द्यायला त्याचं काही मी केली नाही. त्याच्यात तरी माझं सर्व कर्मचाऱ्यांनी माझा तिथं बोलून माझा सत्कार केला, तर मी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो, सॉरी काय आभार मानतो, आभार व्यक्त करतो. तर मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि अध्यक्षीय भाषणाचं पण मला मान दिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. तरी मी सर्वांचं एकदा दृश्य सर्वांचा आभार करू शकतो. आभार प्रदर्शनापूर्वी या गोष्टीसाठी आपले कान अतृप्त राहिलेले आहे ऐकण्यासाठी. त्याची गोष्ट आपली मोठे साधे उपयोग करते काहीतरी करा की म्हणजे अशी एक फक्त एक थोडंसं हे प्रोसेसची चालू आहे. आता कसं आहे की क्लिस्ट प्रोसेस आहे. आता हे फॉर्म भरायची वगैरे एवढी क्लिस्ट प्रोसेस आहे की आता ते दरवेळेस ते मोबाईल पण बघावं लागतं प्रॉस्पेक्टस काय फॉर्मचा. तर एवढं प्रोसेस होऊ द्या. आणि 100% ॲडमिशनचं कॉलेज फिक्स झालं, ॲडमिशन झालं तर मोरे सर 100% पाठी देणार आणि त्याचा आपण देण्यासाठी भाग पडू. एवढं मोलाचं मार्गदर्शन पठाण मॅडम बसून बोलायच्या, पण आज उभारून त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल खूप खूप कौतुक करण्याची गोष्ट आहे. ह्याच्या अगोदर अनेक कार्यक्रम झाले, मॅडमला बोला म्हणून मॅडम कधीच बोलणार. ह्याचं एक म्हणजे आज मला शास्त्र कळालं की ज्यावेळेस आपलं एखादं कौतुक करायचं असतं किंवा आपल्याला काहीतरी भेटत असतं दुसऱ्याकडून, त्यावेळेस त्याचं कौतुक करण्यासाठी आज उभा राहत असतो. आणि ही प्रेरणा आणि ही ऊर्जा एका त्यांच्या मुलाकडून त्यांना भेटते. ही ऊर्जा देणारे मुलं आईवडिलांना ऊर्जा देणारे मुलं असतात आणि ही ऊर्जा त्यांनी दिली म्हणून मॅडम आज उभा राहून तुम्हाला सगळ्यांना बोलू शकतो. हेच सर्वांचं असतं की प्रत्येकाचं जसं सर्वांचे की संतती फार महत्त्वाची आहे. संततीबरोबर त्यांना घडवणं आईवडिलांचं काम असतं. ही जी आपण आज इतकी ऊर्जा घेतो, त्या सर्वांकडून जी ऊर्जा घेतो ही अभिनंदनीय तर आहेच आहे. त्याचबरोबर एक आपल्या मुलांसाठी जे मॅडमनी सांगितलं की त्यांनी जे केलं ते त्यांनी केल्यानंतर सांगितलं, अगोदर कुठं काय सांगितलं नाही की मी हे करते ते करते, पण त्यांचं जे एफर्ट दिसत होते आपल्याला ते आज खरंच कौतुकास्पद होते. तसेच बोर मॅडम पण म्हणतात की मला तेवढा वेळ भेटला नाही तिकडे मुलाला जाऊन, कारण ती एक ऊर्जा असते आणि आईच्या अगोदर म्हणजे 9 महिने अगोदर मुलाची ऊर्जा कळत असते आणि ती ऊर्जा तुम्ही म्हणजे अनुभवली आणि त्याच्यामुळे तुमचा मुलगा घडला. त्यात पण तुमचं खूप कौतुक करण्यासारख्या गोष्टी आहेत. या आज अभिनंदन करतोच आहोत, सत्कार पण करतो आहोत, पण याच्यामधून आपल्या सर्वांना प्रेरणा घेण्याचाच हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि आपण आभार तर करतोच आहोत, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही आहे. मला असं वाटत होतं की 2 जे रत्न आहेत त्या दोघांपैकी एक जणांनी जरी बोललं असतं की त्यांनी अभ्यासाची कशी मॅनेजमेंट केलं, ते मॅनेजमेंट जे महत्त्वाचं होतं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आणि ते मॅनेजमेंट जर तुम्ही सांगितलं की आज आमची मुलं 10वी, माझा मुलगा 12ला आहे, जेईच करतो, त्याला मला सांगता येईल की असं मोरे सरांच्या मुलांनी केलेलं आहे. तू जर सांगितलं तसं मॅनेजमेंट या पद्धतीने